सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झालाय। भाजपा प्रवेशाआधी बडगुजर यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा दिसलंय। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे। गिरीश महाजन खऱ्या अर्थानं संकटमोचक आहेत, संकटातून बाहेर काढणारे आहेत असं बडगुजर या पक्ष प्रवेशानंतर म्हणतात। गिरीश महाजन आपत्तीतून मार्ग काढतात असं देखील बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर पक्ष जी काही जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असं देखील बडगुजर यांनी स्पष्टच केलंय। आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यातनं ते मार्ग काढतात आणि माझ्या बाबतीत त्यांनी कसा मार्ग काढला। भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे, समाजाची सेवा करतो। मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आपला जो काही खाक्या आहे तो दाखवून देऊ आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणानं विजयी करू असं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो। नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे, त्याची कल्पना तुम्हाला आणि सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते आणि आता किती करायचे? आपली बार 100 पार। मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया। नाशिकची जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायचे। बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री मोठ्या मंत्रालयाचे पण निर्णय फडणवीस घेणार। अगदी तुम्हाला प्रायव्हेट सेक्रेटरी कोण हवा ते सुद्धा तेच घेणार। अशा पक्षांनी अनेक वर्ष सत्तेमध्ये येण्यासाठी संघर्ष केला। अनेक कार्यकर्ते बिचारे सतरंजा उचलत राहिले, जिंदाबाद मुर्दाबाद करत राहिले। आताही ते जिंदाबाद मुर्दाबादच करतायत, सत्तेवर आल्यावर आताही सतरंजाच उचलत आहे आणि इकडून मस्त काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, शिवसेनेचे लोक तिकडे जाऊन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, अजून काय काय ते मंत्री होत आहेत। त्यामुळे याची पोल जी आहे ती उघडी झालेली आहे की बीजेपी काही मोठा बेटा पक्ष नाही आहे, त्याच्याकडे स्वतःचे नेते पण नाही आहेत, त्यामुळे नेते आयात कार्यक्रम सुरू आहे, करा, लोक पाहतात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।